थांबा. तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आजपासूनच आयुष्यामध्ये या गोष्टीचा बदल करा. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलले जाईल. जुने विचार सोडले तरच नवीन जग दिसतं. जुन्या जखमा भरल्या तरच मन हसतं. आज निर्णय घेतला तरच उद्या आयुष्यामध्ये बदल होईल. नाहीतर एक दिवस म्हणत म्हणत आयुष्य असंच निघून जाईल. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 60वा दिवस आहे आणि आज आपण हेच पाहणार आहोत. आपली एकच गोष्ट जी आपलं आयुष्य बदलू शकते. 90% लोक आयुष्यामध्ये का मागे राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? कारण ते आपल्या आयुष्याची कधी सुरुवातच करत नाहीत. ते योग्य वेळेची परफेक्ट होण्याची वाट पाहत असतात. परंतु योग्य वेळ आणि परफेक्ट असं काही या जगामध्ये अस्तित्वातच नसतं. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, सर्वप्रथम हे एक गोल ठरवा. त्या दिशेने काय काय करावं लागतं त्याचा एक प्लॅन आखा आणि 0 पासून 100 पर्यंत साऱ्या गोष्टी शिका. दररोज 1% स्वतःला इम्प्रूव्ह करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलते ते. या विश्वामध्ये आपण प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकतो. कुणीही हुशार किंवा गाढव नसतं. एखादी गोष्ट आपण जेव्हा ठरवतो त्याच्यासाठी काय शिकावं लागतं, दररोज त्याच्यातली छोटीशी गोष्ट 1% आत्मसात केली तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपलं आयुष्य बदलतं. आयुष्याचा बदल हा एक दिवस नसतो तर आयुष्याचा प्रवास असतो. इतिहासामधल्या कोणत्याही व्यक्तीला उचलून पहा, इतिहास वाचा, मोठ्या मोठ्या लोकांचा, बिझनेसमॅनचा, कोणत्याही व्यक्तीचा, ते एका दिवसात कुणीही बनलेले नाही. प्रत्येक दिवसामध्ये जी गोष्ट तुम्ही शिकता, पहिले तर आयुष्याचा एक गोल ठरवा. त्या दिशेने दररोज स्वतःला 1% इम्प्रूव्ह करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलते ते. आयुष्य बदलणं म्हणजे काहीही रॉकेट सायन्स नाही. सध्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये तुम्ही कोणत्याही विषयाचं कोणत्याही भाषेमध्ये ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाईल हेही माध्यम पुरेच आहे. तुम्हाला घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही, वेगळा वेळ देण्याची गरज नाही. तुमच्याकडे रात्रीचा वेळ असेल, दिवसाचा वेळ असेल, जो वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हवं ते ज्ञान तुम्ही या इंटरनेटच्या जगामध्ये प्राप्त करू शकता. परंतु आपला जगाकडे पाहण्याचा मुळीच दृष्टिकोन तसा नाही, म्हणून आपण तिथंच राहिलेला आहोत. आजपर्यंत जे झालं ते विसरून जा, परंतु या क्षणी आयुष्यात काय करायचं आहे ते गोल ठरवा. त्या दिशेने दररोज एक पाऊल पुढे टाका. स्वतःला 1% इम्प्रूव्ह करा. मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. आयुष्याचा प्लॅन करा, विचार करा आणि त्या दिशेने ऍक्शन घ्या, कृती करा. आपण भरपूर जण आयुष्यामध्ये हे करायचं ते करायचं नुसतं हे विचारांमध्ये ठेवतात, परंतु प्रत्यक्षामध्ये ती गोष्ट ते कधी करतच नाही, त्याची सुरुवात कधी करतच नाही. सर्वप्रथम जर तुमचा प्लॅन ठरला असेल तर सुरुवात करा आणि त्या दिशेने दररोज एक पाऊल पुढे टाका. तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्या विषयामध्ये तुम्ही कुठपर्यंत आहात तिथून पुढचा अभ्यास करा. तुमचं वय जास्त असेल, तुम्हाला आता नवीन कला आत्मसात करायची असेल, स्किल शिकायची असेल, कम्प्युटर स्किल शिकायची असेल, बेसिक पासून शिकायला सुरुवात करा. जास्त कळत नसेल तर रोज थोडं शिका. आपोआप एक दिवस तुम्हाला पूर्ण ती गोष्ट येऊन जाईल. कुणी कमी वेळात शिकत असेल, कुणी जास्त वेळात शिकत असेल, परंतु तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुम्ही ती गोष्टीचं पूर्ण ज्ञान प्राप्त कसं करसाल. प्रत्येक जण भरपूर साऱ्या गोष्टी थोड्या शिकतो आणि बाकीच्या गोष्टी अर्धवट राहतं, म्हणून आपण आपल्या आयुष्यात काहीच प्राप्त करू शकत नाही. कोणतीही एकच गोष्ट ठरवा, त्या गोष्टीमध्ये 100% ज्ञान प्राप्त करा, पारंगत व्हा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर एक छोटीशी गोष्ट करा, या क्षणापासून करा. सर्वप्रथम एक वही आणि पेन घ्या. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे ते त्याच्यावरती लिहा. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. हे उद्देश, हे आयुष्याचं एक गोल तुम्ही तर ठरवलेलंच असायला पाहिजे. नसेल ठरवलं तरी या क्षणी ठरवा. असं आयुष्य व्यर्थ आणि निरर्थक असतं ज्या आयुष्याला गोल नसतो. कधी कधी तुमच्याकडे संपूर्ण असेल धनसंपत्ती, पैसा, तरी सुद्धा आयुष्य अर्थपूर्ण करायचं असेल तर एखादं गोल ठरवा ज्याने तुम्हाला आनंद मिळेल, आयुष्यात काहीतरी प्राप्त केलं असं वाटेल.
तुम्ही रिच असाल तर, श्रीमंत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि तुम्ही श्रीमंत नसाल आणि आयुष्यामध्ये तुम्हाला खूप काहीतरी मोठं करायचं आहे, आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात, आर्थिक परिस्थितीमध्ये, शारीरिक परिस्थितीमध्ये, मानसिक कोणत्या पण परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर आयुष्याचा एक गोल ठरवा. तब्येत चांगली नसेल तर व्यायाम करा, योगासनं करा, ध्यानधारणा करा, मंत्र उच्चारण करा आणि आयुष्यामध्ये आनंदी राहायला शिका. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल किंवा आयुष्यात काहीही करायचं असेल, त्या दिशेने तुम्ही दररोज एक एक पाऊल पुढे जा. या क्षणी एक वही आणि पेन घ्या. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय प्राप्त करायचं आहे ते गोल ठरवा. तुमच्या वयानुसार प्रत्येकाचं गोल हे वेगळं असेल. कोणाची तब्येत चांगली नसेल तर त्याला त्याची तब्येत चांगली बनवायची असेल तर योग्य आहार, योग्य व्यायाम आणि मनाची शांती, मन उच्चारण, प्राणायाम या सगळ्या गोष्टींनी तुमची तब्येत चांगली होऊ शकते. तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला अभ्यासामध्ये एखादा विषय अवघड जात असेल आणि त्यात तुम्हाला हुशार व्हायचं असेल तर त्या विषयाचा तुम्हाला अभ्यास जास्त करावा लागेल. तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमचं गोल काय आहे त्या दिशेने, तुम्हाला दिवसातला किती जास्त वेळ मिळतो त्या दिशेने तुम्ही अभ्यास करा. आणि याच्याही पलीकडे तुमचं जर वय जास्त असेल आणि तरीही तुम्हाला पैसा कमवायचा असेल, या क्षणापासून काहीतरी करण्याची इच्छा असेल तर आयुष्याचा एक गोल नक्की ठरवा. याही पलीकडे तुम्ही श्रीमंत असाल, संपूर्ण गोष्टी तुमच्याकडे असाल, तुम्ही सधन असाल तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये एखादी गोल ठरवायलाच हवं. कारण आपल्या आयुष्याला जर अर्थपूर्ण बनवायचा असेल तर प्रत्येकाच्या आयुष्याचा एक उद्देश, एक गोल असायलाच हवा. आणि जर तुम्ही नाही ठेवलं तर तुमचं आयुष्य हे निरर्थक असतं. कोणाच्या आयुष्याचा काहीही उद्देश असू शकतो, परंतु आयुष्याला एक उद्देश नक्कीच ठेवा आणि त्या उद्देशाला पूर्णही करा. एखादा प्लॅन ठरवा, 30 दिवसाचा, 60 दिवसाचा, 90 दिवसाचा. जेव्हा आम्ही व्हिडिओची सिरीज सुरू केली होती तेव्हा ठरवलं होतं की 90 दिवसात 90 उत्तम प्रकारचे व्हिडिओ बनवेल आणि माझा आज याचा 60वा दिवस आहे. मी माझ्या परीनं 100% चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतःला दररोज ज्या गोष्टी आत्मसात करून बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्याच गोष्टी मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे. सर्वप्रथम आपला एक गोल ठरवा. त्या गोलमध्ये काहीही असू शकतं आणि त्या गोलसाठी लागणारी माहिती गोळा करा. सुरुवात प्रत्येकाची ही शून्यापासूनच असती आणि दररोज स्वतःला 1% इम्प्रूव्ह करा. एखादी गोष्ट कितीही अवघड असेल आणि तुम्ही जर शिकायचं ठरवलं तर या जगात अशक्य अशी गोष्टच नाहीये. एखाद्या गोष्टीला वारंवार वाचल्याने, ऐकल्याने, लिहिल्याने ती गोष्ट तुम्हाला थोडी ना थोडी एक वेळेस समजणार नाही, 10 वेळेस समजणार नाही, 100 वेळेस समजणार नाही, पण एक वेळेस अशी येते की ती आपोआप समजायला लागते. आणि सध्याचा काळ हा AI चा काळ आहे. कोणत्याही जगातली गोष्टीची माहिती तुम्ही मराठी भाषेमधून किंवा तुमची जी भाषा आहे त्या भाषेमधून, तुम्हाला जी भाषा सोपी जाते त्यामधून ती माहिती प्राप्त करू शकता. फक्त AIच नाही, यूट्यूबचं माध्यम आहे, सोशल मीडियाचं माध्यम आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते याचा चांगल्या कामासाठी उपयोग घ्या आणि स्वतःचं आयुष्य बदला. आयुष्य कसं बदलतं? एका दिवसात बदलतं का? एका गोष्टीमुळे बदलतं का? मुळीच नाही. आयुष्य म्हणजे तुम्ही परफेक्ट असल्यावर बदलतं का? तुम्ही हुशार असल्यावर बदलतं का? मुळीच नाही. हुशार कोणी नसतंच, परफेक्टही कोणी नसतं. तुम्ही आयुष्यामध्ये जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी दररोज जर वेळ द्यायला सुरुवात केली तर आपोआप एक दिवस तुमचं आयुष्य नक्कीच बनेल. काळ हा पूर्णपणे बदललेला आहे. लोक म्हणतात सध्याच्या काळामध्ये नोकऱ्या खूप कमी आहेत, अपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत, परंतु मी म्हणते 10-20 वर्षापूर्वीपेक्षा सध्याच्या काळात खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. आपला तसा बघण्याचा दृष्टिकोनच नाही. आज खूप सारे माध्यम आहेत जिथं वयाची अट नाही, वयाचं बंधन नाही. सरकारी नोकरी जर सोडली तर तिथलची नियमांची अट सोडली तर खूप साऱ्या प्रायव्हेट क्षेत्रांमध्ये कोणत्याही वयाची अट नाही. तुम्ही आयुष्यात कोणत्याही वयाच्या टप्प्यावरती असाल, या क्षणी एखादी कला, एखादी स्किल काहीही उचललं किंवा तुमच्यामध्ये अगोदरच असेल तर त्या गोष्टीचा उपयोग घ्या. व्यवसाय सुरू करा, सोशल मीडियाचं माध्यम उचला. काहीच येत नसेल तर या क्षणापासून त्या विषयाला, त्या गोष्टीला लागणारी प्रत्येक गोष्ट शिका आणि स्वतःचं आयुष्य बदला. आयुष्य एका दिवसात कधीच बदलत नाही, कुणाचंच बदलत नाही. आयुष्याचा बदल हा लांब प्रवास असतो आणि तुम्ही एखाद्या गोष्टीला, एखाद्या विषयाला जेवढा जास्त वेळ देसाल, त्या विषयाचा जेवढा जास्त अभ्यास करसाल, त्या विषयामध्ये जेवढं जास्त पारंगत व्हाल, तो विषय तुमचा होईल आणि तुमचं आयुष्य बदलून जाईल. तुम्हाला काय आवडतं, कशात आवड आहे, तुम्हाला काय जमतं, तुमच्याकडे काय उपलब्ध आहे, तुमचं वय काय आहे, तुम्हाला कमीत कमी दिवसात पैसा कमवायचा आहे का नाही, तुम्ही यंग आहात, तुमच्याकडे खूप वेळ आहे, तुमच्या घरचे सदन आहे, या साऱ्या गोष्टींचा
भविष्याचा विचार करा आणि आयुष्याचा गोल या क्षणी ठरवा. मी तर माझ्या आयुष्याचा गोल ठरवला आणि त्या दिशेने सुरुवात केली. तुम्हालाही या प्रवासामध्ये जुडायचं असेल आणि स्वतःचे आयुष्य बदलायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर. कमेंटमध्ये तुम्ही गोल ठरवला असेल तर तुमचं गोल काय लिहायला विसरू नका आणि त्याची सुरुवात तुम्ही केली का. नसेलही सांगायचं तर आयुष्याची सुरुवात करा. माझ्या या चॅनलचा, माझ्या व्हिडिओचा हाच उद्देश आहे की तुमचं वय काहीही असो, तुमचं शिक्षण काहीही असो, जग बदललेलं आहे. तुम्ही सोशल मीडियाचा चांगला वापर करा आणि आज या क्षणी ज्या ठिकाणी आहात, येणाऱ्या काळामध्ये आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप पुढे जा. प्रत्येकाने पुढे जा. प्रत्येक व्यक्ती जेव्हा पुढे जाईल तेव्हा देश, जग सारं काही बदलेल. जग आपोआप बदलत नाही, आयुष्य आपोआप बदलत नाही. अवेलेबिलिटी सरकार आपल्या हातात काहीच आणून देऊ शकत नाही. बदल हा आतून असायला पाहिजे. स्वतःपासून सुरुवात करा. आयुष्य बदला, जग बदलेल. माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.